इथे सगळी असे 2 भाग करून घ्यायचे पूर्ण आणि मग सुकट टाकायचे। उकडून घ्यायचे आहेत ना, आता व्यवस्थित शिजून घ्यायचे आहेत ना। मिरची आणि कढीपत्ता मोहरीचा मस्त सुगंध आलाय। शुभ सकाळ मंडळी। काल आपण नदीवरती गेलो होतो आणि नदीवरून नाही एवढी सारी कोकमा आणले। हे एवढी इथे सगळी कोकमा आहे। आता ही कच्ची कोकमा आहेत ना, ते आपल्याला फोडून घ्यायचे आहेत। म्हणजे हे 2 भाग करायचे याचे आणि उन्हामध्ये सुकट टाकायचे आहेत। मग ही आपल्याला पावसाळ्याला वर्षभर यूज करायला उसळी तयार होईल। तर हा साकटा आहे आणि हिला घेतलाय, फोडून घेऊया। असे 2 भाग करतात। असे 2 भाग करून घ्यायचे पूर्ण आणि मग सुकट टाकायचे। आता ही ज्यातली जी काही कोकमा आहेत ना, तर त्या कोकमांची आपल्याला रात्री आई कढी करणार आहे। तर ती कढी पण बनते आणि जी पिक्की कोकमा आहेत ना, हिचा जो आमसूल तयार करतो आपण सुकवून, तर त्याची जी फेमस सोलकढी आहे, तर ती सोलकढी पण बनते। आणि ह्यांच्या ज्या बिया आहेत त्या बियांपासून बटर जो आहे, जो कोकम बटर, तो कोकम बटर बनतो। ह्याच्यामध्ये ज्या बिया असतात आणि ह्याचा जो रस असतो ना आतमध्ये, त्याचा कोकम आगळ पण बनवतात। आता एवढी आहेत तेवढी पटापट कट करून घेतो। तर आपले जवळजवळ आता बऱ्यापैकी जी आपण कोकमा आणली होती ना, ती फोडून घेतलीत आणि काहीशी जी थोडीशी कोकमा पण आहे ती कढी बनवण्यासाठी ठेवली आहे। आणि आता जर कढी तुम्हाला बनवायची असेल ना, तर शक्यतो जास्त जी म्हणजे तयार झालेली जी कोकमा आहेत ना, तर ती घ्यायची नाही। आता ही काही कवळी आहेत ना, मी तीच बारीक बारीक आहे तीच घेतलीत। हे बघा, ही साईज असेल ही अशी। ही कोकमा कढी बनवण्यासाठी चांगली असतात आणि जास्त लागणार नाही, एवढी बस होईल आपल्याला। आता पटापट ही सगळी ही जी पिक्की आहेत तिच्या पण बिया काढून घ्यायच्या, ते पण सुकट टाकूया। चला, झालेत बऱ्यापैकी फोडून। उन्हात सुकवायचे आता।
इथे कागद हंतरून घेतलाय, ऊन येतो चांगला. आणि ही आपण सगळी कोकमं आहेत ती कोकमं कापून घेतलेत आणि काही जी ही पिक्की आहेत ना तिच्या बिया पण काढून घेतल्यात. ही जी उसरी होईल म्हणजे आमसूला होतील ही पण सुकट टाकूया. व्यवस्थित पसरून घेतो. अजून सीझन आहे म्हणजे आपण पुन्हा एकदा जाऊच आणायला. हे बघा 1-2 दिवस उन्हात ठेवली ना की व्यवस्थित सुकतील पण ते. ही आपण काल जी कोकमं आणली आहेत ना ती काही कोकमं आहे त्याच्यामध्ये आपण कढी करायला ठेवलेत ना. काय करायचं ग हे? पाण्यात उकळून उकडून घ्यायचे आहेत ना. देठे काढायचे आहेत का? वाटण बिटण टाकतात ना. पण कवळी पाहिजे की जून पाहिजे तिला असं काय नाही. असं काय जून टाकलं ते पण त्याची जुनाच बनते कढी. बस होतील ना एवढी. उकडून झाली की बिया काढायच्या आणि गाळून घ्यायचे सगळे. चुरडाच्या हाताने गाळायला विचारलं शिजतात ना चांगले. हा वाटण घालायचं, कांदा खोबरा धणे जिरा आणि फोडणीला टाकायची. मग मस्त होते कढी. गूळ टाकायचा जरासा. आता व्यवस्थित शिजून घ्यायचे आहेत ना. एक शिजून घ्या 15-20 मिनिटं. चांगली शिजली की त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर बघूया. हा आपण कढी करण्यासाठी वाटण काढून घेतलंय. वाटणामध्ये इथे बघा वाटण करण्यासाठी कांदा आहे, धणे आहे, जिरा आहे, बडीशोप आहे, लसूण आहे, अजून हळद आहे आणि खोबऱ्याचं वाटण आहे. तर असं हा वाटण काढून घ्यायचं. हे आपण कोकम आहेत ते शिजवून घेतलेत. आता काय करायचं आहे? बिया काढायच्या. वरची सालच घ्यायची ना आतमध्ये कुस्करून. आपण हे धुवून घ्यायच्या नंतर बिया बघा असे एवढे व्यवस्थित शिजवून घेतले पाहिजे. हे बघा असं आपण सगळ्या बिया आहेत त्या काढून घेतल्यात ना. आणि ह्या बिया पण पुन्हा एकदा चांगल्या त्याच्यात हे आहे ना अर्क आहे ना तो परत घ्यायचा ना. इकडे वाटण काढून घेतलंय. वाटणामध्ये खोबरा, लसूण, कांदा, ओला वाटणासाठी आपल्याला जे लागतात सगळे साहित्य धणे, बडीशोप, जिरं हे सगळं टाकून वाटण काढून घेतलंय. वाटण लावलं की मस्त होते ना. आणि इथे कढीपत्ता घेतले, हिरवी मिरची घेतली,
बाकीचे सगळे मसाले आहे. पुन्हा गूळ पण घेतले. मसाला नाही टाकायचा आहे, लसूण टाकायचे. लसणीची फोडणी द्यायची. लसणाची फोडणी, जिरा मोहरी. आता ह्या वाटणामध्येच आपण जो तो पाणी टाकलाय ना, कोकमाचा शिजवून घेतलाय, तो मिक्स करून घ्यायचा. लसूण टाकून घेतलं फोडणीला. मिरची आणि कढीपत्ता. तिखट मसाले टाकणार नाही ना आपण, मिरची टाकलेली आहे आणि आता जिरा. जिरा आणि राई ना. मोहरीचा मस्त सुगंध आलाय. आणि गूळ टाकलेला आहे. गूळ टाकण्याचं कारण म्हणजे कोकमा आंबट असतात, त्यामुळे खूप जास्त आंबट व्हायला नको म्हणून गूळ टाकायचा. थोडीशी गोडसर होते पण खूप भारी लागते. एक 15-20 मिनिटं ठेवून द्यायची. एक कड आला चांगला की कढी आपली रेडी. आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. तू पण कर म्हणजे समजेल तुला काय सांगतो. एक कड आलाय आणि झाले आता. तर टेस्ट करून बघूया कशी झाली. रुद्र पण आहे. रुद्र आपल्याबरोबर कोकमा काढायला पण आलेला नदीवरती. आता तुला टेस्ट करायला दिली. कशी झाली ते रुद्र सांगेल. कशी झाली? थोडीशी साखर पाहिजे. थोडीशी साखर पाहिजे ना. हा, टेस्ट सांगितलं ना, थोडीशी साखर ऍड करायला लागेल. आंबट झाली असणार आहे म्हणजे. चांगली आहे. मंथनला पण टेस्ट करायला दिले. कोकमा काढायला काय आला नाही पण कढी टेस्ट करायला दिली. कशी झाली रे? मस्त आहे. नक्की. आंबट खूप आहे. कोकमाची कढी आंबटच असते. साखर टाकली आता गोड होईल मस्त. शिळी झाली की अजून चांगली लागेल. तर आपल्याला माहितीच असेल, आपण जी आमसुला असतात त्याची सोलकढी तर बनवतो, ही सगळ्यांना माहिती आहे. पण जी ओली कोकमा असतात ना, तिची अशी कढी पण बनते आणि खूप भारी लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि आमची जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि वाटण आहे ना, कन्सिस्टन्सी जी तुम्हाला आहे किती घट्ट करायची ते तुमच्यावरती. आता ही थोडी अजून आटणार आहे. आणि कढीचं असं आहे की ती जेवढी शिळी होईल ना तेवढी खूप चांगली चव लागते, तिला टेस्ट येते. आता साखर थोडीशी आपण पुन्हा ऍड करून घेतली आहे. आता पुन्हा एकदा चेक करून बघूया. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.